बघितलं तर फॉर बेटर अंडरस्टँडिंग 6.2 मध्ये आपण बघतोय फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द टिश्यू ऑर्गनायझेशन स्टेम्स अँड लीव्स इट इज कन्व्हिनियंट टू स्टडी द ट्रान्सवर्स सेक्शन्स ऑफ द मॅच्युअर झोन्स. तर आता आपण बघूया डायकॉट 6.2.1 आपण बघूया. तर आता आपण हा नेक्स्ट पेजवरचा 6.3 डायग्राम आहे. यामध्ये हा जो आहे हा मोनोकॉट रूट आहे आणि हा जो आहे हा डायकॉट रूट आहे. डायकॉट रूट, मोनोकॉट रूट. तर डायकॉट रूट मध्ये आपण आधी वाचून घेऊ मग डायग्राम बघूया. तर डायकॉट रूट मध्ये ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द सनफ्लॉवर रूट दिलेला आहे. तर इंटरनल टिश्यू ऑर्गनायझेशन आपण बघूया. दॅट इज आउटर मोस्ट लेअर इज एपिब्लेमा. आउटर मोस्ट लेअर इज एपिब्लेमा. हे आपण बघितले हे आहे रूट हेअर्स. हा डायकॉटचा रूट आहे. तर रूट हेअर्स राहतील. आउटर मोस्ट लेअर जे आपल्याला आधी आपण बघितलं होतं की सिंगल लेअर ऑफ पॅरेन्कायमेटस सेल्स असतात ती ही झाली आपली एपिडर्मिस. आणि त्यानंतर हा पार्ट झाला कॉर्टेक्स. त्यानंतर येईल हे एंडो. आता ही जी पिंक लाईन आहे, पिंक लाईन जी आहे ती आहे एंडोडर्मिस आणि आतमधले जे पर्पल कलरचे सेल्स आहेत ते आहेत पेरिसायकल. आणि त्यानंतर आता आपण बघूया की प्रोटोझायलम, मेटाझायलम काय आहे, पिथ आणि फ्लोएम काय आहे. तर आधी आपण थेरी वाचून घेऊया. तर आउटर मोस्ट लेअर इज द एपिब्लेमा and many of the cells of the epiblema protrude in the form of unicellular root hairs. तर आपण हे जर डायग्राम मध्ये बघितलं तर रूट हेअर्स जे आहे ते बेसिकली प्रोट्रुजन ऑफ एपिब्लेमा आहे. एपिब्लेमा प्रोट्रुजन्स. तर कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ आता आपल्याला समजलं की युनिसेल्युलर रूट हेअर्स जे आहेत ते एपिब्लेमाचे एक्सटेन्शन्स आहेत किंवा प्रोट्रुजन्स आहेत, म्हणजे बाहेर निघालेले प्रोट्रुजन्स. Cortex consists of the several layers of thin-walled parenchymatous cells. आता आपण जर बघितलं कॉर्टेक्स मध्ये हे thin-walled parenchymatous cells. Thin-walled parenchymatous cells. The cortex consists of several layers of thin-walled parenchymatous cells with intercellular spaces. तर आपण यामध्ये जर बघितलं तर आपण एक काही इंटरसेल्युलर स्पेसेस नोटीस केले. हे असे इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत. तर इनरमोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स इज कॉल्ड एज एंडोडर्मिस. ही जी इनरमोस्ट लेअर आपण पाहिली एंडोडर्मिस. इनरमोस्ट लेअर म्हणजे नावातच आहे, दॅट इज एंडोडर्मिस. इनरमोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स म्हणजे कॉर्टेक्सचीच सगळ्यात आतली लेअर. हा झाला कॉर्टेक्स आणि कॉर्टेक्स मधली सगळ्यात आतली लेअर दॅट इज एंडोडर्मिस. ही झाली एंडोडर्मिस. त्यानंतर इनरमोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स आपण बघितलं एंडोडर्मिस आहे, कंप्राइज्ड ऑफ सिंगल लेअर ऑफ बेरल शेप सेल्स विदाउट एनी इंटरसेल्युलर स्पेसेस. आता आपण इथे हा जो पार्ट आहे कॉर्टेक्सचा याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला इंटरसेल्युलर स्पेसेस दिसले, पण हे एंडोडर्मिसचे जे लेयर्स आहेत इथून सुरू होणारे त्यामध्ये आपण बघितलं की ते कॉम्पॅक्टली अरेंज आहे आणि त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नाही आहे. इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे दोन सेल्स मधली स्पेस. तर दोन सेल्स मध्ये इथे स्पेस दिसली आहे पण आपल्याला इकडे स्पेस नाही आहे. तर barrel cells without any intercellular spaces आपण बघितलं. The tangential as well as the radial walls of the endodermal cells have deposition of the water impermeable waxy material suberin in the form of the Casperin strips. तर आता यांनी म्हटलं आहे की tangential as well as radial walls of the endodermal cells have deposition of the water impermeable म्हणजे इथे इंटरसेल्युलर आपल्याला स्पेसेस नाही दिसले तर त्याच्यामध्ये वॉटर इम्परमेबल सबस्टन्स आहे ज्याचं वॅक्सी म्हणजे चिकट असं कन्सिस्टन्सीचं एक सबस्टन्स आहे. मटेरियल सुबेरिन त्याला असं म्हणतात, सुबेरिन इन द फॉर्म ऑफ कॅस्पेरिन स्ट्रिप्स. तर नेक्स्ट टू द एंडोडर्मिस लाइज द फ्यू लेयर्स ऑफ द थिक वॉल पॅरेन्कायमेटस सेल्स कॉल्ड एज द पेरिसायकल. तर आपल्याला डायग्राम मध्ये बघितलं आपण की एंडोडर्मिसच्या आतमध्ये असेल आपली पेरिसायकल. पेरिसायकल म्हणजे few layers thick wall referred to as the pericycle. तर डायग्राम मध्ये आपल्याला समजलं की सगळं समजा आपण समराइज केलं तर रूट हेअर्स जे आहे युनिसेल्युलर इलॉंगेशन्स ऑफ द एपिब्लेमा. त्यानंतर आउटर एपिडर्मिस झाले, कॉर्टेक्स झाला ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस आपल्याला दिसले. त्यानंतर कॉर्टेक्सच्या सगळ्यात आतमधली लेअर दॅट इज एंडोडर्मिस ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस नाही आहेत आणि सुबेरिन हे मटेरियल आहे जे वॅक्सी इम्परमेबल आहे.
वॉटर इम्परमिएबल आहे आणि वॅक्सी आहे इन द फॉर्म ऑफ कॅस्पेरिन स्ट्रिप्स. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट टू द एंडोडर्मिस लाईज अ फ्यू लेयर्स ऑफ द थिक वॉल पॅरेन्कायमेटा सेल्स रेफर्ड टू एज द पेरिसायकल. पेरिसायकल पण आपण बघितले, थिक वॉल असतील आहे आतमध्ये असेल आहे एंडोडर्मिसच्या. त्यानंतर इनिशिएशन ऑफ द रूट्स, lateral roots and the vascular cambium during the secondary growth takes place in the cells. तर आता आपण बघितलं पेरिसायकल काय आहे. त्यानंतर इनिशिएशन, आता आपण बघू की इनिशिएशन ऑफ द लॅटरल रूट्स अँड द वॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग द सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दीज सेल्स. पेरिसायकलच्या ज्या सेल्स असतील आहे तिथे सेकंडरी ग्रोथ होईल. वॅस्क्युलर कॅम्बियमची, वॅस्क्युलर म्हटलं म्हणजे झायलम फ्लोएम येईल आहे आणि लॅटरल रूट्सची पण. तर हा एक आपला इम्पॉर्टंट पॉईंट झाला आहे इकडे. त्यानंतर द पिथ इज अ स्मॉल ऑर इन्कॉन्स्पिक्युअस. तर यामध्ये जर आपण बघितलं डायकॉट मध्ये, या डायकॉटच्या रूट मध्ये आपण समजा पिथ बघितलं तर हा आहे त्याचा पिथ. तर पिथ इज स्मॉल असेल आणि इन्कॉन्स्पिक्युअस असेल, स्मॉल ऑर इन्कॉन्स्पिक्युअस. त्यानंतर पॅरेन्कायमेटा सेल्स विच लाय बिटवीन द झायलम अँड द फ्लोएम आर कॉल्ड एज अ कंजक्टिव्ह टिश्यू. तर हे आपण आधी बघितलं होतं की डायकॉट मध्ये जे असतात त्यांचे ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स असतात आणि त्यामध्ये कॅम्बियम असतो. तर बिटवीन द झायलम अँड द फ्लोएम आर कॉल्ड एज अ कंजक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर देअर आर युजली 2 or 4 झायलम अँड द फ्लोएम पॅचेस. डायकॉट मध्ये आपले काय काय झालं इकडे आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये लिहूया. सुबेरिन, दॅट इज वॉटर इम्परमिएबल अँड वॅक्सी, WW. ठीक आहे, सुबेरिन आपल्याला मिळाले. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये अजून आपले येईल आहे की कंजक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर 2 to 4 झायलम फ्लोएम पॅचेस राहतील. यावर आपण एक MCQ बनवू शकतो. दॅट इज डायकॉट रूटचे 2 to 4 झायलम फ्लोएम पॅचेस. त्यानंतर लेटर कॅम्बियम रिंग डेव्हलप्स. कॅम्बियम, डायकॉट आला म्हणजे कॅम्बियम आपल्या डोक्यात आलं पाहिजे. कॅम्बियम रिंग डेव्हलप्स बिटवीन द झायलम अँड द फ्लोएम लेयर. All the tissues on the inner side of the endodermis, such as the pericycle, vascular bundles, and the pith constitute the steel. हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट याच्यावर MCQ बनत असतो कधी पण. तर दॅट इज स्टील. आता स्टील हा एक कंजक्टिव्ह टर्म आहे. दॅट इज याच्यात स्टील मधलं काय काय कंटेंट्स आहे हे आपल्याला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे. इनर स्टील म्हणजे इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या वरती तर नाही राहणार आहे, म्हणजे एंडोडर्मिसच्या खालचे स्ट्रक्चर येतील आहे. इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस म्हणजे काय काही पेरिसायकल, व्हॅस्क्युलर बंडल्स, दॅट इज झायलम अँड फ्लोएम आणि पिथ. तर हा एक आपला इम्पॉर्टंट पॉइंट बनेल आहे इकडे. त्यानंतर आता आपण बघूया मोनोकॉट रूटकडे. तर मोनोकॉट रूट आणि डायकॉट, आता आपण सगळ्यात पहिल्या पॅराग्राफ मध्ये जसं बघितलं होतं की स्ट्रक्चर आणि फंक्शन पण डिफर करेल, अॅनाटॉमी पण डिफर करेल. तर आता आपण डायकॉट रूट मध्ये बघूया की याचं स्ट्रक्चर कसं आहे. तर अॅनाटॉमी ऑफ द मोनोकॉट रूट इज सिमिलर टू द डायकॉट इन मेनी रिस्पेक्ट्स. पण इट हॅज एपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, व्हॅस्क्युलर बंडल्स आणि पिथ. हे पण आपण डायकॉट मध्ये बघितले. पण त्यानंतर ऍज कम्पेअर टू द डायकॉट रूट वी हॅव फ्युअर झायलम. तिथे आपण किती बघितले होते आपण इकडे लिहिलं आहे, दॅट इज 2 to 4. आणि इकडे ऍज कम्पेअर टू द डायकॉट फ्युअर झायलम बंडल्स राहते. फ्यू हे एक इम्पॉर्टंट पॉइंट बनेल आहे इकडे. दॅट इज फ्युअर झायलम बंडल्स अँड युजली मोर दॅन 6 राहतील आहे झायलम बंडल्स इन द मोनोकॉट रूट. फ्युअर झायलम बंडल्स देर आर युजली मोर दॅन 6, म्हणजे 6 पेक्षा पण जास्त झायलम बंडल्स इन द मोनोकॉट रूट. ठीक आहे, जसं डायकॉट रूट मध्ये होते आपले 2 to 4, इकडे राहतील आहे 6. तर हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स झाला आपला. त्यानंतर पिथ इज लार्ज एज वेल एज डेव्हलप्ड. पिथ लार्ज राहील, वेल डेव्हलप राहील. तर इकडे सगळं कसं जास्तीत जास्त आहे, जसं झायलम बंडल्स जे आहे ते आहे मोर दॅन 6. त्यानंतर पिथ पण इकडे लार्ज आणि वेल डेव्हलप्ड आहे. दॅट इज हा जो आपण पिथ बघितला होता हा इकडे डेव्हलप्ड आहे ऍज कम्पेअर्ड टू डायकॉट रूट. मोनोकॉट रूट्स डू नॉट अंडरगो एनी सेकंडरी ग्रोथ. जसं आपण आधीच पाहिलं होतं, कारण की कॅम्बियम नाही आहे. कॅम्बियम का नाही आहे, कारण की ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स नाही आहे, म्हणून सेकंडरी ग्रोथ नाही आहे. तर आता आपण बघूया. आता आपलं झालं मोनोकॉट, डायकॉट रूट, डायकॉट मोनोकॉट रूट. आता आपण बघूया स्टेमकडे. दॅट इज डायकॉट स्टेम. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द टिपिकल यंग
यंग डायकॉट स्टेम शोज दी एपिडर्मिस दॅट इज द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. जसं की आपल्याला आधीच माहिती आहे, एपिडर्मिस म्हणजे नावातलं दॅट इज डर्मिसच्या बाहेरचं आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ द स्टेम. तर आता आपण बघूया स्टेमकडे. दॅट इज ही आपल्याला दिली आहे डायकॉटची स्टेम आणि ही आपल्याला दिली आहे मोनोकॉटची स्टेम. तर आता आपण बघूया सगळ्यात पहिले डायकॉटची स्टेम. तर आपण एपिडर्मिस जाणून घेतलं, कवर्ड विथ थिन लेअर ऑफ क्युटिकल. थिन लेअर ऑफ क्युटिकल राहील. आता आपण काय म्हटलं, स्टेम. स्टेम म्हटलं म्हणजे आपण पहिलेच बघितलं होतं क्युटिकल येईल. क्युटिकल लॉस ऑफ वॉटर आणि मिनरल्स आपल्याला प्रिव्हेंट करेल आहे. तर आता आपण बघूया की आता आपण तुमचं लॉजिक यूज केलं तर रूट्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल आहे की वॉटर आणि याचं आपल्याला ऍब्झॉर्प्शन करायचं आहे आणि ना की त्याचं लॉस. तर त्याच्यामध्ये क्युटिकल ऍबसेंट जे आपण आधीच बघितलं होतं आणि स्टेम मध्ये आपलं क्युटिकल असेलच. ठीक आहे. त्यानंतर इट मे बिअर ट्रायकोन्स अँड फ्यू स्टोमॅटा. स्टोमॅटाचं स्ट्रक्चर आपण बघितलं. त्यानंतर दिस सेल्स आर अरेंज इन मल्टिपल लेयर्स बिटवीन द एपिडर्मिस अँड पेरिसायकल विच कन्स्टिट्यूट द कॉर्टेक्स. तर आता कॉर्टेक्स म्हणजे एपिडर्मिस ते पेरिसायकल हे आपल्याला इम्पॉर्टंट वाटेल. हे झालं आपलं कॉर्टेक्स. त्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ द 3 सबझोन्स दॅट इज आउटर हायपोडर्मिस विच कन्सिस्ट ऑफ द कोलन कॅमेटस सेल्स जस्ट बिलो द एपिडर्मिस. म्हणजे एपिडर्मिसच्या जस्ट खालचे कोलन कॅमेटस सेल्स हे असतील हायपोडर्मिसचे विच प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द यंग स्टेम. त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट पॉइंट बनेला आहे की यंग स्टेमला तुम्हाला मेकॅनिकल स्ट्रेंथ कोण देत आहे, ते आहे हायपोडर्मिसचे कोलन कॅमेटस सेल्स. त्यानंतर कॉर्टिकल लेयर्स बिलो द हायपोडर्मिस कॉन्स्टिट्यूट्स द राउंड थिन वॉल पॅरेनकॅमेटस सेल्स विथ कॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेसेस. तर आपण समजा डायग्राम मध्ये बघितलं तर ही झाली एपिडर्मल हेअर्स जे आपण बघितलं दॅट इज ट्रायकोन्स. त्यानंतर ही जी लेअर आहे ही आहे एपिडर्मिसची. ग्रीन लेअर जी आपल्याला दिसते आहे ती आहे एपिडर्मिस आणि त्याच्या आतमधली हायपो म्हणजे आतमधली हायपोडर्मिस. एपिडर्मिस हायपोडर्मिस. त्यानंतर हा जो ग्रीन बंडल दिसतो आहे तो आहे पॅरेनकॅमेटस बंडल. हा ग्रीन बंडल पॅरेनकॅमेटस आहे. त्यानंतर एंडोडर्मिस. एंडोडर्मिस म्हणजे आतमधलं. एपिडर्मिस हायपोडर्मिस एंडोडर्मिस. ठीक आहे. तर हा जो आहे हा आहे ट्रान्सवर्स सेक्शन. तर यामध्ये जर आपण बघितलं तर इथे हे झालं एपिडर्मिस, हे झाले हेअर्स. त्यानंतर ही एंडोडर्मल लेअर झाली आपली आणि ती आतमधली झाली पेरिसायकल. म्हणजे आपण समजा इथे बघितलं ह्या डायग्राम मध्ये ए डायग्राम मध्ये तर एंडोडर्मिस इथे पेरिसायकल आपल्याला दिसते आहे दॅट इज रेड बंडलची. त्यानंतर पेरिसायकल इकडे रेड बंडल आहे. त्यानंतर कॉलेनकायमा पेरेनकायमा हे आपल्याला माहिती आहे की एपिडर्मिसच्या खाली राहील आहे कॉलेनकायमा पेरेनकायमा. त्यानंतर आपली येथील आहे वस्क्युलर बंडल्स दॅट इज फ्लोएम. त्यानंतर कॅम्बियम. कॅम्बियम डायकॉट म्हटलं म्हणजे कॅम्बियम आलं पाहिजे. तर झायलेम, फ्लोएम आणि झायलेमच्या मधात येईल आपलं कॅम्बियम. त्यानंतर खाली येईल प्रोटोझायलेम आणि आतमधली म्हणजे पित्त. तर पित्त नेहमी सेंट्रल असते, आतमध्ये असते. तर सगळ्यात खाली येईल आहे पित्त. तर आता आपण बघितलं की कॉर्टिकल लेयर्स बिलो द हायपोडर्मिस कन्सिस्ट ऑफ द राउंड. कॉर्टिकल लेयर्स बिलो द हायपोडर्मिस कन्सिस्ट ऑफ द राउंड थिन वॉल पॅरेनकॅमेटस सेल्स विथ कॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेसेस. तर आपण जसं डायकॉटच्या रूट मध्ये पण इंटरसेल्युलर स्पेसेस बघितले होते दॅट इज 2 सेल्स मधली जी जागा. तर इथे पण इंटरसेल्युलर स्पेसेस असतील आहे पॅरेनकॅमेटस सेल्स मध्ये. तर पॅरेनकॅमेटस सेल्स मध्ये पण आपल्याला इंटरसेल्युलर स्पेस दिसलेला आहे. त्यानंतर इनरमोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स इज कॉल्ड एज द एंडोडर्मिस. एंडोडर्मिस आपल्याला माहिती आहे इनरमोस्ट लेअर. ही इनरमोस्ट लेअर झाली. त्यानंतर सेल्स ऑफ द एंडोडर्मिस आर रिच इन स्टार्च ग्रेन्स अँड द लेअर्स ऑल्सो रेफर टू एज द स्टार्च शीट. रिच इन स्टार्च अँड ग्रेन्स अँड द लेअर इज ऑल्सो कॉल्ड एज द स्टार्च शीट. स्टार्च रिच आहे म्हणून स्टार्च शीट. तर ही इथे आपला एक इम्पॉर्टंट पॉइंट बनेल आहे दॅट इज रिच इन स्टार्च कॉल्ड स्टार्च शीट. तर पेरिसायकल आपण बघितलं की पेरिसायकल जो आहे तो एंडोडर्मिसच्या आतली जी लेअर आहे
तर आता खाली बघूया, खाली काय तरी दिले आहे. प्रेझेंट इन द इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस आपल्याला डायग्राम मध्येच कळलं. आणि फ्लोएमच्या वरती आहे, अबव्ह द फ्लोएम इन द फॉर्म ऑफ सेमी लुनार पॅचेस ऑफ द स्क्लेरेन्कायमा. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट झाला, दॅट इज सेमी लुनार पॅचेस ऑफ द स्क्लेरेन्कायमा. तर आपण इथे बघितलं डायग्राम मध्ये की पेरिसायकल जो आहे तो एंडोडर्मिसची आतली लेयर आहे, आणि सेमी लुनार म्हणजे चंद्राची आधी कोर जशी असते तशा पॅचेस मध्ये आपला स्क्लेरेन्कायमा अरेंज आहे. तर सेमी लुनार म्हणजे मून. तर आपल्याला नावातच कळलं की असा शेप असेल आहे त्याचा. तर अबव्ह द फ्लोएम इन द फॉर्म ऑफ सेमी लुनार पॅचेस ऑफ द स्क्लेरेन्कायमा. तर आपण इथे बघितलं की सेमी लुनार पॅचेस मध्ये पेरिसायकल मध्ये अरेंज आहे सेमी लुनार पॅचेस. तर त्यानंतर आपण पुढे वाचूया, इन बिटवीन द व्हॅस्क्युलर बंडल्स देर आर फ्यू लेयर्स ऑफ द रेडियली प्लेस्ड पॅरेन्कायमॅटस सेल्स विच कॉन्स्टिट्यूट्स द मेड्युलरी रेस. तर आता आपण बघूया मेड्युलरी रेस. रेस म्हणजे नावातच आहे, रे सारखा दिसणार आहे. तर हे जे ट्रायंग्युलर किंवा डिप्रेशन सारखे हे जे आपल्याला दिसतात आहे असे, तर हा झाला आपला मेड्युलरी रेस. रेडियली प्लेस्ड म्हटलंय, रेडियली म्हणजे रेडियसच्या डायरेक्शन मध्ये पॅरेन्कायमॅटस सेल्स आपल्याला दिसले इन द फॉर्म ऑफ मेड्युलरी रेस. इथे पण आपण तसंच पाहिलं होतं की असे जे डिप्रेशन्स आपल्याला दिसले ते आहे मेड्युलरी रेस, आणि इथे असलेलं आहे आपलं पॅरेन्कायमॅटस सेल्स. ठीक आहे. तर अ लार्ज नंबर ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन अ रिंग. द रिंग अरेंजमेंट ऑफ द व्हॅस्क्युलर बंडल इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द डायकॉट स्टेम. रिंग म्हणजे कॅम्पियन रिंग, डायकॉट स्टेम आली. त्यानंतर इच व्हॅस्क्युलर बंडल इज कॉन्जॉइंट ओपन विथ द एंडाज प्रोटोझायलम. कॉन्जॉइंट म्हटलं, ओपन म्हटलं, आणि एंडाज प्रोटोझायलम असेल डायकॉट आलं तर. त्यानंतर लार्ज नंबर ऑफ राउंडेड पॅरेन्कायमॅटस सेल्स विथ लार्ज इंटरसेल्युलर स्पेसेस विच ऑक्युपाय द सेंट्रल पोर्शन इज कॉल्ड एज द पीथ. पीथ म्हणजे सेंट्रल पोर्शन आपण आधीच बघितला होता, हा पीथ जो नेहमी सेंट्रल पोर्शन ऑक्युपाय करेल आहे. त्यानंतर आता बघू मोनोकॉट स्टेम. मोनोकॉट स्टेम इज a sclerenchymatous hypodermis, large number of the stated vascular bundles. त्यानंतर each surrounded by sclerenchymatous bundle sheath, large conspicuous parenchymatous ground tissue. तर आता आपण ही जी आहे आपल्याला मोनोकॉट स्टेम दिली आहे, डिस्क्रीट म्हणजे इकडे तिकडे पसरलेले, डिस्क्रीट असं असणार आहे. तर हे जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत आपल्याला मोनोकॉट म्हटलं म्हणजे आपण असं पाहिलं की मोनोकॉट आलं म्हणजे डिस्क्रीट व्हॅस्क्युलर बंडल्स आपल्या लक्षात आले पाहिजे. व्हॅस्क्युलर बंडल्स असे इकडे तिकडे पसरलेले आहेत, डिस्क्रीट व्हॅस्क्युलर बंडल्स असे. ठीक आहे. त्यानंतर तर मोनोकॉट मध्ये आपल्याला हा एक इम्पॉर्टंट पॉईंट मिळतो की हायपोडर्मिस जे आहे ते स्क्लेरेन्कायमॅटस आहे. स्केटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत सराउंडेड बाय द स्क्लेरेन्कायमा बंडल शीथ, आणि एक लार्ज कॉन्स्पिक्युअस पॅरेन्कायमॅटस ग्राउंड टिश्यू आहे. तर स्क्लेरेन्कायमाचं हायपोडर्मिस आहे आणि पेरेन्कायमाचं ग्राउंड टिश्यू आहे. हे आपले इम्पॉर्टंट पॉईंट्स होतात. तर आपण समजा आधीच्या डायग्राम मध्ये जसं बघितलं होतं तसंच इथे पण एपिडर्मिस राहील, हायपोडर्मिस राहील, इथे स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स मिळतील, आणि ग्राउंड टिश्यू जो आहे तो खूप मोठा आहे इकडे. असा जो ग्रीन पार्ट आपल्याला पूर्ण दिसतोय तो आहे ग्राउंड टिश्यू, कारण व्हॅस्क्युलर बंडल्स जे आहे ते स्कॅटर्ड आहेत. तर इकडच्या सेक्शन मध्ये जर आपण बघितलं या सेक्शन मध्ये तर एपिडर्मिस समजलं, हायपोडर्मिस समजलं, आणि हे जे आहेत हे आहेत आपले व्हॅस्क्युलर बंडल्स. आणि हा जो ग्रीन पार्ट आपल्याला जसा इथे पाहिला तो आहे ग्राउंड टिश्यू, आणि हा आहे आपला व्हॅस्क्युलर बंडल, दॅट इज फ्लोएम म्हणजे फूड देणारा, आणि झायलम म्हणजे जी आपण लिव्स आणि रूट्सची डायग्राम पाहिली होती अशी दॅट इज लिव्स टू रूट्स फ्लोएम and roots to leaves, xylem. तर व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट अँड क्लोज्ड म्हणजे कॅम्बियम नाही तर क्लोज्ड राहील. आणि त्यानंतर पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल्स आर जनरली स्मॉलर दॅन द सेंट्रली लोकेटेड वन्स. म्हणजे बाहेरचे जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते थोडे मोठे असतील, आणि सेंटर म्हणजे हा समजा स्टेम आहे तर इथे जे व्हॅस्क्युलर बंडल्स राहतील ते थोडे छोटे राहतील आणि बाहेरचे मोठे असतील आहे. तर फ्लोएम पॅरेन्कायमा इज ॲब्सेंट. Phloem parenchyma is absent. Water containing cavities are present within the vascular bundles. Vascular bundles मध्ये वॉटर कंटेनिंग म्हणजे पाणीने भरलेल्या ज्या कॅव्हिटीज असतील त्या प्रेझेंट असतील. त्यानंतर आता बघूया आपण लीफचं स्ट्रक्चर.
लीफ मध्ये द वर्टिकल सेक्शन ऑफ डॉर्सोवेंट्रल लीफ थ्रू द लॅमिना शोज 3 मेन पार्ट्स, दॅट इज एपिडर्मिस, डर्मिसच्या बाहेरचं, मेसोफिल आणि द मस्क्युलर सिस्टीम, मस्क्युलर म्हणजे कंडक्शन सिस्टीम. त्यानंतर एपिडर्मिस म्हणजे डर्मिसच्या बाहेरचं कव्हर्स बोथ अप्पर सरफेस अँड द लोअर सरफेस. म्हणजे अप्पर म्हणजे अप्पर, लोअर. अप्पर म्हणजे ऍडॅक्शियल, लोअर म्हणजे ऍबॅक्शियल. एबी एडी, एडी एबी असं लक्षात ठेवायचं. अप्पर म्हणजे आपण असंही लक्षात ठेवू शकतो UAB आणि LAB. UB आणि लॅब म्हणजे अप्पर ऍबॅक्शियल, लोअर ऍडॅक्शियल. लॅड अप्पर जो आहे तो ऍडॅक्शियल असेल आहे, दॅट इज एडी. सॉरी, इकडे नावात जसं की अप्पर जो आहे तो ऍडॅक्शियल राहील आणि लोअर जो आहे तो ऍबॅक्शियल राहील, दॅट इज युएड आणि लॅब. ऑफ द लीफ हॅज अ कॉन्स्पिक्युअस क्युटिकल. तर लीफ म्हटलं म्हणजे क्युटिकल आलं पाहिजे, कारण की आपल्याला लॉस ऑफ वॉटर होऊ नये त्याचा. त्यानंतर ऍबॅक्शियल एपिडर्मिस इज जनरली बिअर्स मोर स्टोमॅटा दॅन दी ऍडॅक्शियल एपिडर्मिस. तर ऍबॅक्शियल म्हणजे ऍबॅक्शियल जसं आपण बघितलं की खालचं जो लोअर आहे जनरली बिअर्स मोर स्टोमॅटा दॅन द ऍडॅक्शियल, कारण की आपल्याला ऍबॅक्शियल मधून लॉस जास्त होऊ नाही द्यायचं, म्हणजे वरती जो आहे तिथून जास्त लॉस नाही व्हायला पाहिजे, म्हणून ऍबॅक्शियल मध्ये मोर स्टोमॅटा राहतील, म्हणजे खाली जास्त स्टोमॅटा राहतील. त्यानंतर लेटर मे इव्हन लॅक द स्टोमॅटा, म्हणजे वरचा जो पार्ट आहे तो कधी कधी ऍबसेंट असू शकतो तिका स्टोमॅटा, पण लेस असतील आहे. त्यानंतर लेटर मे इव्हन लॅक द स्टोमॅटा जसं आपण बघितलं. त्यानंतर टिश्यू बिटवीन दी अप्पर अँड द लोअर एपिडर्मिस इज कॉल्ड एज द मेसोफिल. तर आपण इथे आता बघूया की मेसोफिल काय आहे. तर ए जो डायग्राम आहे डायकॉट लीफचा, इथे आपल्याला मेसोफिल दिसते आहे, दॅट इज टिश्यू बिटवीन द अप्पर अँड द लोअर एपिडर्मिस. तर एपिडर्मिसच्या मधला जो पार्ट आहे तो आपल्याला इथे दिसत आहे मेसोफिल. त्यानंतर मेसोफिल पजेस द क्लोरोप्लास्ट. लीफ आहे तर क्लोरोप्लास्ट यायलाच पाहिजे. अँड कॅरी आउट द फोटोसिंथेसिस मेड अप ऑफ पॅरेन्कायमा. त्यानंतर 2 टाइप्स ऑफ द सेल्स, दॅट इज पॅरासाइट पॅरेन्कायमा अँड स्पॉन्जी पॅरेन्कायमा. तर हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इट इज पॅरासाइट पॅरेन्कायमा म्हणजे स्पॉन्जी पॅरेन्कायमा. आपल्याला कशामध्ये दिसत आहे डायकॉट लीफ मध्ये. तर हा झाला पॅरासाइट पॅरेन्कायमा आणि स्पॉन्जी पॅरेन्कायमा. म्हणजे स्पॉन्जी म्हणजे आपल्याला इथे थोडेसे एअर स्पेसेस दिसतील आहेत, आणि पॅरासाइट म्हणजे पॅरासाइट असे अरेंज्ड आहेत, लॉन्जिट्युडनली सारखे अरेंज्ड आहेत पॅरासाइट, आणि स्पॉन्जी असे अरेंज आहेत. ठीक आहे. त्यानंतर ऍडॅक्शियली प्लेस्ड पॅरेन्कायमा इज मेड अप ऑफ. ऍडॅक्शियली म्हणजे आपण जसं पाहिलं होतं UAD, दॅट इज वरती यू, अप्पर UAD. ऍडॅक्शियली प्लेस्ड पॅरासाइट पॅरेन्कायमा इज मेड अप ऑफ द इलॉंगेटेड. इथे आपण पाहिलं इलॉंगेटेड. त्यानंतर elongated cells which are arranged vertically and parallel to each other. आपण अशा डायग्राम मध्ये पाहिलं vertically and parallel. त्यानंतर oval and rounded loosely arranged. स्पॉन्जी नावातच आहे स्पॉन्ज सारखं. स्पॉन्ज म्हणजे loosely arranged, situated below the palisade, extends towards the lower epidermis. ठीक आहे. त्यानंतर there are numerous large spaces and air cavities between these cells. स्पॉन्जी म्हणजे नावातच स्पॉन्ज सारखं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे एअर कॅव्हिटीज, जे आपण डायग्राम मध्ये पाहिलं. त्यानंतर वस्क्युलर सिस्टीम जे आहे इन्क्लुड्स द वस्क्युलर बंडल्स म्हणजे झायलम आणि फ्लोएम विच कॅन बी सीन इन द वेन्स अँड द मिडरिब. तर आपण वेन्स आणि मिडरिब बघूया. त्यानंतर द साईज ऑफ द वस्क्युलर बंडल्स आर डिपेंडंट ऑन द साईज ऑफ द वेन्स. म्हणजे जसं वस्क्युलर सिस्टीमचा वस्क्युलर म्हणजे कंडक्शन म्हणजे वॉटर आणि मिनरल्सचं कंडक्शन जे आहे ते ऑब्विसली वेन्स आणि मिडरिब मध्ये आपल्याला दिसलेलं आहे. वेन्स अँड मिडरिब. त्यानंतर साईज जो आहे तो डिपेंड करेल वेन्स मध्ये, म्हणजे वेन्सचा जो साईज राहील त्याच्यामध्ये जे वस्क्युलर बंडल्स राहील ते वेन्सवर डिपेंड करतील आहेत. त्यानंतर वेन्स व्हॅरी इन थिकनेस इन द रेटिक्युलेट व्हेनेशन ऑफ द डायकॉट लीव्स. आपल्याला माहिती आहे डायकॉट आणि मोनोकॉटचं डिफरन्स, त्याच्यामध्ये रेटिक्युलेट असतं डायकॉट लीव्स मध्ये व्हेनेशन. तर थिकनेस व्हॅरी करेल आणि वस्क्युलर बंडल्स आर सराउंडेड बाय लेअर ऑफ थिक वॉल. थिक म्हणजे जाड अशी बंडल शीट सेल्स असतील आहेत.